उद्धव ठाकरेंना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला असून ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार थेट शिंदे गटात सामील झालेत। विशेष म्हणजे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रात्रीच या गटाला मंजुरीही दिली आहे। पण या सगळ्या घडामोडीवर आमदार रोहित पवारांनी अत्यंत शेलक्या आणि थेट शब्दात हल्ला चढवलाय। याच मोठ्या भूकंपावर आता विरोधक आक्रमक झालेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले। रोहित पवारांनी थेट म्हटलंय, लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं हा अत्यंत किळसवाना राजकीय व्यभिचार आहे। ही लोकशाही मोडून हुकुमशाहीकडे चाललेली वाटचाल आहे। याला ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन बाजार म्हणावं लागेल। एवढ्यावरच रोहित पवार थांबले नाही तर त्यांनी थेट पैशांच्या देवाणघेवाणीचा गंभीर आरोप केलाय। रोहित पवारांनी विचारलंय, एकेका खासदाराचा रेट 85 कोटी रुपये आहे का? एवढे पैसे द्यायला संबंधित पक्षाकडे येतात कुठून? आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी, आप, तृणमूल आणि आता पुन्हा शिवसेना। देशात जर असं सुरू राहिलं तर एक दिवस जनताच रस्त्यावर उतरेल आणि पळून जाणाऱ्यांना आणि पळवून नेणाऱ्यांना चोपल्याशिवाय राहणार नाही।